सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व माझ्या प्रियजनांना आणि जितके व्ह्यूज आहेत त्यांना पण मी खूप 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 सलाम करते. सलाम जय ख्रिस्त. कसे आहे तुम्ही सर्व प्रियजनांनो? तुम्ही सर्व बरे आहात हा माझा विश्वास आहे. प्रियजनांनो, आजच्या सुंदरशा समयात आपण परमेश्वराची स्तुती त्याची आराधना करूया, त्याला धन्यवाद देऊया आणि त्याच्या सुंदरशा महान अशा जिवंत वचनाकडे वळूया. प्रियजनांनो, आजचं वचन आहे इब्री नवीन करार नवा करार जो आहे त्याच्यामध्ये इब्री लोकासपत्र याचा 10वा अध्याय आणि सुंदरसं वचन आहे. प्रियजनांनो, 19 आणि 20 दोनच वर्सेस आहेत, पण इतके छान आहेत की तुम्हाला मला जसं हेडिंग आहे उत्तेजन देणारं आणि आपल्याला इशारा देणारं, आपल्याला हिंमत देणारं, आपल्याला ताकद देणारं असं महान वचन आहे. प्रियजनांनो, चला वचनाकडे वळूया. तुम्ही पण आपले शास्त्र उघडू शकता. प्रियजनांनो, म्हणून बंधुजन हो त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. आमेन. सुंदर वचन आहे. प्रियजनांनो, ज्या वचनाच्या द्वारे आपल्याला हिंमत येते, नवीन ताकद येते, नवीन हिंमत येते, नवीन जोश येतो की माझा प्रभू येशू मसीहच्या पवित्र बलिदानाच्या द्वारे जो उत्तम शुक्रवार त्यांनी म्हटलेला आहे तो खरोखर किती उत्तम आहे आपल्यासाठी की त्यांनी प्राण देऊन आपल्याला तो मरणाचा दिवस त्याने दुःख भोगला, परंतु त्यांनी ते आपल्यासाठी उत्तम केले आणि आपल्यासाठी उत्तम म्हटले की उत्तम शुक्रवार. प्रियजनांनो, मी लहान असताना मला गुड फ्रायडेचा अर्थ समजायचा नाही. म्हणजे तो आपल्यासाठी त्याने दुःख भोगलं, मग गुड फ्रायडे काय काल म्हणतात लोक, नाही माहिती का आपण सगळे म्हणतो गुड फ्रायडे. मी अशी पाहायचे, समजायचं नाही मला. जे म्हणतात ते ओके, परंतु जेव्हा मी प्रभू येशू मसीहला ओळखा लागले की प्रभू येशू मसीह कसा देव आहे, कसा तो खरा जिवंत देव आहे, याचा अनुभव मी रोज घ्यायला लागले. एक पायरी त्याच्या जवळ मी येत चालले. तसं मला त्याच्या प्रीतीचा अनुभव मला घडत येत आहे. प्रियजनांनो, त्याचा प्रीतीचा स्वाद मी चाखत आहे. माझ्या वडिलांची गवाही आहे. ते मोठे पंडित होते, ब्राह्मण होते आणि त्यामधून परमेश्वराने त्यांना निवडले. बोलवले नाही तर निवडले म्हणजे कसे, तू माझा लेकरू आहे, तुला मी शिक्का मारला. गोपाळ शास्त्री, तू पंडित नाही, तू माझा पंडित होणार. जसं त्या पेत्राला प्रभू येशू मसीहने म्हटले, जो की मच्छीमार होता, मच्छी पकडायचा तो, त्याला म्हटले तू मासे पकडणार आहेस, तुला मी मासे पकडणारा बनवणार, चल माझ्या मागे. प्रियजनांनो, किती महान परमेश्वर आहे तुमचा आणि माझा, कारण तो आपल्यावर खूप प्रीती करतो. अशी प्रीती करतो ज्या प्रीतीला म्हणतात आगापी प्रीती म्हणजे कशी, हे हिब्रू भाषा आहे, ग्रीक भाषेत म्हटलेले आगापी प्रीती, ज्या प्रीतीमध्ये काहीच कंडिशन नाही. तू जर चांगलं वागशील, तू जर माझी आज्ञा पालन करशील, तू जर हे पाप करणार नाही तर मी तुझ्यासाठी प्राण देणार, असं नाहीये. त्यांनी देऊन टाकणार. तू कशी पण आहे, तू घाण वाग, तू व्यभिचार कर, पाप कर, तरी मी तुझ्यासाठी प्राण देतो. नो कंडिशन, अनकंडिशनल लव प्रभू येशू मसीहने करून दाखवले. स्वर्गीय पिता परमेश्वर योहाने त्याची आगाध प्रीतीचा प्रमाण, त्याचा महान असा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला मला दाखवून दिले की तो किती प्रीती करतो, की त्याची प्रीतीचा मोजमाप नाही. नो मेजरमेंट. प्रियजनांनो, आजचं सुंदरसं वचन आपल्याला मिळालेलं आहे की त्याच्या पवित्र बलिदानाच्या द्वारे आपल्याला काय मिळालेलं आहे. प्रियजनांनो, आपण थोडंसं जुन्या करारात जाऊया, ज्यामध्ये
मोशेला जो नियम लावून दिलता स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने, की परमेश्वराचं मंदिर कसं झालं पाहिजे. परमेश्वराचं मंदिरमध्ये फर्स्ट त्याच्या जुन्या करारामध्ये 3 कंपार्टमेंट आहेत. 1, 2 and 3. 3 कंपार्टमेंट आहेत बघा. पहिल्या कंपार्टमेंटमध्ये काय, इथं लोक सर्व जे इस्राईल लोक आहेत, इस्राईल लोक देवाचे लेख सर्व स्तुती करायचे, धूप जाळायचे आणि त्यांचे अर्पण आहे ना, त्याचं अर्पण जे पण आहे, अन्न म्हणा, जनावर म्हणा, जे काही अर्पण असेल ते आणायचे आणि धूप जाळायचे. धूप म्हणजे प्रार्थना करायचे प्रियजनांनो. ती धूप म्हणजे काय, प्रार्थना. तसं वचनामध्ये लिहिलंय, माझी प्रार्थना तुझ्याकडे धुपाप्रमाणे जाओ. धूप म्हणजे काय, ही ती प्रार्थना, प्रार्थनेचं धूप असं ते जाळायचे प्रियजनांनो. आणि मग दुसरा कंपार्टमेंट व्हायचा पवित्र स्थान. यामध्ये याजकचे मुलं जे अर्पण घेऊन यायचे ते अर्पण अर्पायचे. आणि मग ह्याला काय म्हटलं, हे पवित्र स्थान. म्हणजे फर्स्ट झालं स्तुती आराधनेचं स्थान, अर्पणाचं स्थान, आणि दुसरं झालं पवित्र स्थान. आणि मग तिथून मग परम पवित्र स्थान. यामध्ये ऑर्डिनरी इकडचे लोक कोणी जाणार नाही. तर एकच जो मोठा जो आहे याजक, मेन याजक, मुख्य याजक, तो हा व्यक्ती परम पवित्र स्थानात जाईल. आणि त्यांनी फार पवित्र राहायला पाहिजे प्रियजनांनो. त्यांनी कोणतं पाप नाही करायचं. त्यांनी खूप पवित्र त्याचं जीवन जगून त्याच्यामध्ये तो आला पाहिजे, तरच तो जगेल. आणि जो त्याच्यामध्ये आला तर त्याला तो साप मरून जाणार, असं होतं त्यावेळेस. आता असा इतका कडक कायदा होता, कडक नियम होता परमेश्वराचा. आणि तो मुख्य याजक परम पवित्र स्थानामध्ये जाण्याचा त्यालाच अधिकार राहायचा, मुख्य याजकाला. परंतु हे जे जुना करार आहे, हा सर्व करार परमेश्वराने केलेला, तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या, त्याचे एकुलते एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जो नवीन करार आपल्यामध्ये बांधला, त्या नवीन कराराच्या द्वारे आपल्याला काय अधिकार मिळालेला बघा प्रियजनांनो. म्हणून बंधुजन हो, त्याने म्हणजे कोणी, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने, जो परात्पर स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा आहे, त्याने काय केले, पडद्यातून है ना, प्रभू येशू मसीहचं बलिदान जेव्हा होते, तेव्हा तो आपला प्राण माझा आत्मा तुला समर्पित करतो म्हणतो आणि प्राण देतो प्रभू येशू मसीह. त्यावेळेस काय होते, त्यावेळेस किती घटना घडतात प्रियजनांनो, आठवण करा. पूर्ण देशभर काळोख अंधार पडते. 3 तास अंधार असतो पूर्ण जगात, पूर्ण सृष्टी सगळी बंद, अंधार कोट, आणि वीज चमकतात, भूमिकंप होतो आणि जे मेलेले लोक आहेत थड्या उडून जातात प्रियजनांनो. लोक असे, जो अधिकारी होता तिकडचा, जो अधिकारी होता प्रभू येशू मसीहला, त्यांनी सर्व काही पाहिलं. त्यांनी प्रभू येशू मसीह कसा प्राण देतो सगळं, तो अधिकारी ते सर्व पाहून, अरे बापरे, खरोखर हा तर परमेश्वराचा पुत्र होता. त्याने सुद्धा कबूल केलं प्रियजनांनो. त्या चोराचा उद्धार आणि तारण झालं, त्याच झालं नाही. तर हा जो अधिकारी होता त्याने पाहिले, थडे उघडले, भूमिकंप झाला, अंधार झाला, अरे बापरे, त्यांनी सुद्धा कबूल केलं, अरे हा तर खरोखर परात्पर परमेश्वराचा पुत्र होता प्रियजनांनो. आणि त्यावेळेस आपल्याला अजून एक अधिकार मिळाला. तो अधिकार म्हणजे त्या अधिकाराचं वचन आहे प्रियजनांनो आजचं, की त्याने, आणि तो जो पडदा इथं होता परम पवित्र स्थानात, हा परम पवित्र स्थानामध्ये मोठा पडदा होता प्रियजनांनो. आणि तो पडदा प्रभू येशू मसीहच्या पवित्र बलिदानाच्या द्वारे वरपासून तो पडदा खालपर्यंत फाटला प्रियजनांनो. कारण की प्रभू येशू मसीहच्या बलिदानाच्या द्वारे, त्याच्या पवित्र जिवंत देवाच्या रक्ताने तुम्हाला मला त्याच्यामध्ये जाण्याचा धैर्य मिळाले. हे जे होतं धूप जाळणे,
इथंच नाही आता आपला प्रवेश, इथंच नाही आपला प्रवेश, तर आता इथं आपल्याला प्रवेश प्रभू येशू मसीहच्या पवित्र पवित्र बलिदानाच्या द्वारे इथं आपण आलो आहे आता परम पवित्र स्थानात, जिथं केवळ प्रभू येशू मसीह आणि स्वर्गीय पिता परमेश्वर यो आहे. प्रियजनांनो, तिथं आपल्याला जाण्याचा अधिकार दिलाय परमेश्वराने. बघा किती महान परमेश्वर आहे, तो किती प्रीती करतो. प्रियजनांनो, त्याची प्रीती किती अथांग आहे, आगाध आहे, अपार आहे, नो 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 मेजरमेंट. प्रियजनांनो, किती छान वचन आहे. प्रियजनांनो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. आमेन. किती महान परमेश्वर आहे, किती महान त्याचं हे लिखित वचन, हे लिखित वचन, त्याचं हे वचन किती सत्य आहे. कारण तो सत्य आहे, तो मार्ग आहे, तो जीवन आहे, तो पुनरुत्थान आहे आणि त्याचं मानस पुनरागमन होणार आहे. प्रत्येक वचन त्याचे एकमेकांना कनेक्टेड आहेत. प्रियजनांनो, कारण तो आपल्यावर अशी आतोनात प्रीती करतो. जसा परमेश्वराचे पवित्र पवित्र रक्ताच्या द्वारे त्याने आपल्यावर आगाध अशी प्रीती केली, त्या प्रीतीचा प्रकाश तुम्हामध्ये आणि माझ्यामध्ये असा पडला की ते जो फेविकॉल असतो ना, फेविकॉलच्या पेक्षा कोणतं आहे जड जोडणार, ते जोड आपल्याला त्यांनी बांधून टाकले की हा माझा लेकरू आहे. शिक्का मारून की रोजमेरी तू माझा लेकरू आहे, तू माझं लेकरू आहे. आणि तुमचं काय काय नाव आहे, प्रत्येकाने आपापले नाव घ्या, सगळ्यांनी आपले नाव घ्या की मी प्रभू येशू मसीहचा लेकरू आहे, मी प्रभू येशू ख्रिस्ताचा लेकरू आहे. त्यांनी मला शिक्का मारलेला आहे आणि इथं परम पवित्र स्थानात जाण्याचा अधिकार दिलाय आम्हाला. म्हणजे डायरेक्ट स्वर्गीय पिता परमेश्वर योहाला माझा पिता, माझा परमेश्वर म्हणायचा अधिकार दिला. प्रियजनांनो, त्याला सलामी, सल्यूट. माझ्या पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वराला सलामी, सल्यूट. ऑल ग्लोरी, बिकॉज दाय इज द किंगडम, द विजडम, द पॉवर अँड ग्लोरी फॉर एव्हर अँड एव्हर. आमेन, आमेन. कारण की राज्य, सामर्थ्य, गौरव सर्व काळ त्याचीच आहे. आमेन, आमेन, आमेन. हे सर्व वचन, हे सर्व आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला मला भरभरून देव आणि त्याच्या परमपवित्र स्थानात त्याने आपल्याला जी एंट्री दिलेली आहे, त्यामध्ये आपल्याला उत्तरोत्तर त्याच्या वचनात, त्याच्या प्रार्थनेत आपल्याला वाढो की मी प्रभू येशू ख्रिस्ताचा लेकरू आहे, मी परमेश्वराचा लेकरू आहे. माझा परमेश्वर हा खरा जिवंत देव आहे. माझा परमेश्वर माझ्या संगती आहे. किती संकट येऊ, रोगराई आजार येऊ, किती दुःख असो, तसं त्याचं वचन आहे प्रेषित पौलच्या द्वारे, उपासमार, नग्नता, उपासमार, नग्नता, तलवार, बले, देवदूत, अधिकारी लोक, संपत्ती, बले, संपत्ती, बले, देवदूत देखील. देवदूत कोण? तो सैतान. देवदूत होता ना, तो आद्यदूत होता, तो सैतान. तो आपल्याला काय करेल? चिरून फाडून खायला पाहिजे. चल चल, मी तुला हे देतो, मी तुला सोनं देतो, मी तुला कपडे देतो, मी तुला काम देतो, गव्हर्नमेंट जॉब देतो. पुष्कळ लोक आज त्याच्या मागं आहे, धनाच्या मागं आहे. सगळे लोभी झालेले आहेत प्रियजनांनो. कारण कोणी टाकलं हा लोभ, कोणी टाकला हा मोह? तो सैतानाने. पण त्यावर जिंकण्याचा अधिकार त्याने आपल्याला दिलेला आहे. सांप और बिच्छू का रोधने का अधिकार प्रभू येशू मसीहने आपल्याला दिलेला आहे. म्हणून भ्यायचं नाही, भिवू नका, घाबरू नका. परात्पर स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा, त्याचा महानाचा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने आणि त्याचा महानाचा पवित्र आत्मा, आपला जो पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वराने आपल्याला जे वचन दिलेलं आहे की जगाच्या समाप्तीपर्यंत
आपल्या आच्या नाकावर हात ठेवा. माझ्या श्वासाच्या अंतापर्यंत परमेश्वर माझ्या संगती सदोदित आहे. सदोदितचा अर्थ काय? नेहमीसाठी माझ्या संगती आहे. तर मी आणि तुम्ही घाबरायचं? अरे बापरे, काम नाही मिळायला लागलं, आता काय होणार? आता मला कोण खाऊ घालणार? घाबरू नका. परमेश्वराकडे प्रार्थना करा विश्वास ठेवून. परमेश्वर जे काय देईल ते तुम्हाला साधने देणार, उत्तम देईल, कारण तो उत्तम परमेश्वर आहे. कधी तो तुम्हाला भाकर तुकडा नाही खाऊ घालणार. चटणी भाकर खाता का तुम्ही? म्हणतो ना आपण, अरे चटणी भाकर भी खा लेंगे क्या आणि कुछ नाही. तो नाही खाऊ घालत प्रियजनांना. आपण दुष्ट पापी होत, आपण म्हणतो काय नाही चटणी मीठ भाकर खाऊ. तो नाही खाऊ घालत, कारण तो प्रीती करतो आपल्यावर. त्याने प्रीती केली प्रथम, त्याने प्राण दिला. आता तुमचा आणि माझा टर्न आहे की तुम्ही आणि मी त्याच्यावर कशी प्रीती करतो. का आपण बेईमान होतो? हा, चलो 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 मला काम द्या, चला गव्हर्नमेंट जॉब द्या, चला मी ख्रिश्चन हे नाव कट करून टाकते, चला बौद्ध कोणता धर्म घ्यायचा ज्याने मला मिळणार काम त्याच्यामध्ये मी जाते. असे लोक आहेत. आणि फार लाज वाटते मला सांगायला की माझे नातेवाईक पण तसेच आहेत, कारण ते येशू मसीला नाही ओळखत प्रियजनांनो. परंतु येशू मसीह त्यांनाही बदलो ही माझी प्रार्थना आहे. भले नग्न करतील, आपल्याला कपडे फाडतील, तेव्हा काय म्हणतात? तलवारीने कापतील, काय म्हणतात? अरे बापरे अरे बापरे, मी येशूला नाही मान, अरे मी घाबरलो. असं होणार आहे, त्याचं वचन आहे. त्यासाठी आज आपल्याला तयार व्हायचं आहे. उपास, नग्नता, संकटे, बले, तलवार, देवदूत, अधिकारी, तलवार. तेव्हा म्हणा मी प्रभू येशू मसीहचा आहे. माझा प्रभू येशू मसीह हा खरा जिवंत देव आहे. मी सोडणार नाही माझ्या प्रभू येशू मसीहला, मी सोडणार नाही प्रभू येशू मसीहला. हे सर्व समजण्यास आणि हे सर्व आपल्याला करायचं आहे. हे सर्व करण्यास आपला पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वर आपल्याला शक्ती देव आणि विजय वीर करो. आमेन.